हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आपल्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की पूजा ही आता रस्त्याने पुढे पुढे चालत चाललेली असते. पूजा आता विचार करत असते, अरे जवळपास आता 2 तास उलटून गेले तरीही अजून माझ्या मागे कोणीच कसं आलं नाही मला शोधत शोधत. काय सुरू आहे? नक्की हे लोक मला शोधत येतील ना? असा विचार करत आता पूजा ही पुढे पुन्हा चालायला सुरुवात करते. तर आता इकडे कृष्णा आणि दुष्यंत हे दोघंजणं पूजाला सगळीकडे शोधत असतात. कृष्णा ही दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार कुठे गेली असेल हो पोर, सापडेल नवा आपल्याला. त्यावर दुष्यंत कृष्णाला सांगतो, कृष्णा हे बघ, तू काहीच काळजी करू नकोस, सापडेल पूजा आपल्याला नक्की सापडेल. असेल ती इथेच कुठेतरी, काळजी करू नकोस तू, सापडेल ती. त्याबरोबर मग कृष्णा ही देवी आईकडे प्रार्थना करत असते की पूजी घाऊ देत. इतक्यात आता कृष्णाला समोर एक मुलगी दिसते. कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार ती बघा पूजी, अहो ती बघा किती तिकडं. आणि मग दुष्यंत गाडी थांबवतो. कृष्णा गाडीतून खाली येते आणि पूजे ए पूजे असं ओरडत लगेचच त्या पोरीजवळ येते आणि तिला आता ते हाताने मागे वळवते. पण आता तिथे पूजा नसून कोणीतरी दुसरीच मुलगी असते. मग आता दुष्यंत कृष्णाला इशारा करतो, चल ये गाडीत बस. कृष्णा पुन्हा येते आणि गाडीत बसते. त्याबरोबर इकडे बाळजाबाईंना प्रश्न पडलेला असतो, गेली कुठं असेल ही पूजा अशी अचानक? नाही म्हणजे मला घाबरून म्या रात्रीच्याला जे काही बोललो ते सगळं ऐकल्यामुळं पळून तर गेली नसेल ना हो कुठं? कुठं गेली हाय काय ठावं असा विचार बाळजाबाई आता करत असतात. तर इकडे आता मैनावती म्हणत असते, आपल्याला एवढी त्या पोरीची काळजी करायची म्या म्हणतो गरजच काय हाय? नाही म्हणजे गेली तर उलट बरं झालं ना, गेली तिच्या कर्मानं, आपण कशाला उगाच काळजी करत लोड घेत बसायचं. त्यावर अढळराव म्हणत असतात, ती पोर कोणबी नाही आहे, ती पोर या घरच्या सुनाची धाकली बहीण आहे आणि तसं बी ती दुष्यंतची चांगली मैत्रीण आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या या घरात दुष्यंतनंच तिला आणलं होतं, त्यामुळं लोक काय म्हणतील गावातली याचा विचार आपण करायला हवा. बाळजाबाईसुद्धा म्हणतात, ती पोरगी आपल्या घरातनं गायब झाली आहे, त्यामुळं ती कुठं गेल्या हे हुडकायला तर हवंच की आपल्याला. त्याबरोबर इकडे दुष्यंत आणि कृष्णा हे एका ठिकाणी गाडी थांबवतात. दुष्यंत आणि कृष्णा खाली उतरतात. दुष्यंत कृष्णाला सांगतो, कृष्णा तू त्या बाजूला बघ, मी या बाजूला बघतो, जर ती तुला कुठे सापडली तर लगेच मला फोन कर. कृष्णा म्हणते, होय तुम्ही बी करा. आणि मग दुष्यंत आणि कृष्णा पुन्हा एकदा पूजाला शोधायला सुरुवात करतात. आता कृष्णा रस्त्यात तिला एक काका भेटतात, त्यांना विचारते, काका हिला कुठं पाहिलीत का आमच्या पूजीला? त्याबरोबर ते काका सांगतात की नाही ग कृष्णा, मी तर पूजाला कुठं नाही पाहिलं. तर दुष्यंतसुद्धा आता रस्त्याने चौकशी करत असतो. कृष्णा रस्त्यात जो भेटेल जो दिसेल त्याला विचारत असते, आमच्या पूजाला कुठे पाहिलं का, आमच्या पूजाला कुठे पाहिलं का? पण लोक आता नाही पाहिलेलं कुठे या मुलीला असंच सांगत असतात. दुष्यंतसुद्धा वेड्यासारखा पूजाला शोधत असतो, पण पूजाचा मागमूस मात्र काहीही लागत नसतो. आता दुष्यंत आणि कृष्णा दोघंही पुन्हा जिथून गेले होते त्या ठिकाणी येतात. दुष्यंत कृष्णाला विचारतो, कृष्णा तुला काही कळालं का? कृष्णा म्हणते, नाही तुम्हासनी काय समजलं होय? त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही ग, मी सुद्धा पार पुढपर्यंत चौकशी केली. आता कृष्णा रडायला लागते, तिला पूजाची खूप जास्त काळजी वाटत असते. कुठे असेल, कशी असेल असे प्रश्न तिच्या मनात आलेले असतात. त्यावेळी दुष्यंत कृष्णाला समजून सांगतो, हे बघ कृष्णा, आता वेळ रडायची नाही आहे, आपण शोधू तिला, तू चल, तू पहिले गाडीत बस, ये गाडीत बस. आणि मग आता दुष्यंत कृष्णाला लगेचच गाडीत घेतो आणि मग आता तो गाडी स्टार्ट करतो. आता ती दोघंजणं पुन्हा पुढे जाऊ लागतात. कृष्णा ही देवी आईकडे प्रार्थना करत असते की पूजा कुठे लांब वगैरे गेलेली नसू दे, इथंच कुठंतरी असू दे आणि आम्हाला लवकरात लवकर सापडू दे. पूजाला इकडचे रस्ते गावचे काहीच माहीत नाही आहेत, त्यामुळे कुठं जाईल काय करेल काहीच सांगता येत नाही. तर आता रात्रीचा अंधार पडत आलेला असतो तरीही अजून पूजाचा काहीही मागमूस लागलेला नसतो. बाळजाबाई आता दुष्यंतला फोन करतात आणि आता बाळजाबाई दुष्यंतला विचारत असतात, काय रे दुष्यंत, कुठं आहात तुम्ही दोघं? आणि त्या पोरीचा काय मागमूस लागला का, घावली का ती? त्यावर दुष्यंत सांगत असतो, नाही आम्ही सगळीकडे शोधून झालं, पण पूजा आम्हाला कुठेही सापडली नाही.
आम्ही शोधतोय अजूनही. बाळजाबाई बरं ठीक आहे असं म्हणतात. जयकांत कडून काही पत्ता लागला का? त्याच्याकडून काही माहिती मिळाली का? असं दुष्यंत बाळजाबाईंना विचारतो. त्यावर बाळजाबाई म्हणतात नाही ना, त्याच्याकडनं बी काही माहिती घावलेली नाही. बाळजाबाईंना आता प्रश्न पडतो की ही पोर गेली तर गेली कुठं अशी एवढी काळ करून. त्याबरोबर इकडे पूजा ही आता चालत चालत खूप लांब पोहोचलेली असते. तिला आता एक चहाची टपरी दिसते. पूजा तिथे बसते. तिथे काही जुगारी मुलं जुगार खेळत बसलेली असतात. आता पूजा तिथे एकटीच बसलेली असते. तिथे लगेचच आता एक मुलगा येतो आणि पूजाच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवतो. पूजा पाणी घेते आणि त्याला सांगते की मला 1 कप चहा हवाय, पण हो, ग्लास नीट अँड क्लीन हवाय. त्याबरोबर तो म्हणतो होय होय. आणि मग आता तो लगेचच पूजासाठी चहा आणायला म्हणून तिकडनं जातो. त्याबरोबर आता इकडे जी मुलं बसलेली असतात त्यांची नजर पूजावरती पडलेली असते. त्यातला एक जण आता पूजाकडे येतो आणि तिच्याजवळ बसतो. तोपर्यंत चहावाला चहा आणून देतो. त्याबरोबर आता पूजाला समोरचा मुलगा म्हणत असतो काय मग मॅडम, एकट्याच हाय असं दिसतंय, कोणी बरोबर नाही आहे तुमच्या? त्यावर पूजा काहीच उत्तर देत नाही. त्यावर मग तो म्हणतो चला की मग म्या बसतो तुमच्या जोडीला, चहा आपण दोघं वाटून पिऊ अर्धा अर्धा. आणि मग पूजा चहाच्या कपाला हात लावत असताना तो पूजाच्या हाताला पकडतो. पूजाला खूप राग येतो आणि पूजा आता त्याला दुसऱ्या हाताने मुस्काटात मारायला हात उचलते. त्याबरोबर आता लगेचच तो पूजाचा दुसरा हातसुद्धा घट्ट पकडून घेतो. त्याबरोबर आता त्या ठिकाणी त्याचे बाकीचे मित्रसुद्धा येतात आणि मग आता मित्र म्हणायला लागतात बापरे, आम्हाला तर वाटलं होतं मॅडम खूपच साध्या असतील, पण नाही, मॅडम तर एकदम कडक बिजली निघाल्या. त्याबरोबर आता ती म्हणत असते हाऊ डेअर यू, सोड माझा हात सोड. त्याबरोबर आता तो म्हणत असतो अहो असं काय करताय, आता एवढा हात धरलाच आहे तर तो सोडण्यासाठी थोडी धरला असेल. आणि मग आता ते चौघंजण पूजाला त्रास देऊ लागतात. पूजा त्यांना ढकलते आणि तिकडे पडलेली मोठीच्या मोठी काठी उचलते आणि त्या चौघांना म्हणत असते याद राखा, जर माझ्या नादी लागाल तर लक्षात ठेवा. तर आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो काळजी करू नकोस, सापडेल आपल्याला पूजा, शोधू आपण तिला, शोधू. त्याबरोबर इकडे पूजा ही त्यांना म्हणत असते ए मागे हो मागे. त्याबरोबर आता ती मुलं म्हणतात ए ती काठी फेक, काठी फेक पहिली. आता पूजा म्हणते माझ्यावर जबरदस्ती करणार तुम्ही, मला त्रास देणार मला त्रास देणार. आणि पूजा आता त्या चौघांची मस्त वरात काढत असते. चौघांना पण मस्त कुटून काढत असते. आता ती चौघं बरोबर डाव साधतात आणि कशी काय ती काठी पकडतात. त्याबरोबर आता पूजा ही त्या चौघांना मागे ढकलत असते. इतक्यात दुष्यंत आणि कृष्णाला दिसतं की चहाच्या टपरीवर काहीतरी भांडण होतं आहे. ते भांडण बघण्यासाठी दुष्यंत आणि कृष्णा खाली उतरतात. तेव्हा त्यांना कळतं की तिथे भांडणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून पूजाच आहे. आता पूजाला त्या ठिकाणी अशी भांडण करताना मारामारी करताना बघून दुष्यंत आणि कृष्णाला आश्चर्य वाटतं. कृष्णाला वाटतं की हिला तर म्हणजे चालतासुद्धा येत नाही धड एकटीला, मग आता ही एवढी मारामारी कशी काय करायला लागली. तर दुष्यंतलासुद्धा सेमच प्रश्न पडलेला असतो. मग आता कृष्णा ही लगेचच म्हणत असते दुष्यंत सरकार पूजा ठीक असेल ना. त्याबरोबर आता दुष्यंतसुद्धा पुढे सरसावतो आणि आता तो सुद्धा पूजाबरोबर मिळून आता त्या गुंडांना रोखण्याचा प्रयत्न करू लागतो. आता दुष्यंत जितक्या ताकदीने करत असतो तो लाकूड पुश, तितक्याच ताकदीने पूजासुद्धा करत असते. आणि पूजा आता पटकन म्हणते डी मार, यांनासुद्धा मार, त्या दिवशी त्या गुंडांना जसं मारलं होतंस ना तसंच यांनासुद्धा मार. आता दुष्यंत पूजाकडे पाहू लागतो कारण पूजाने आता जुनी एक गोष्ट आठवण करून दिलेली असते दुष्यंतला. त्याबरोबर मग आता दुष्यंत हा काठी पुढे ढकलत असतो. तर पूजा विचार करते अरे यार शिट, हे काय बोलून गेले मी चुकून, मला असं बोलायला नको होतं. मग पूजा आता मुद्दामून काठी सोडते आणि घेरी आल्याचं नाटक करते. कृष्णा तिला सावरते आणि म्हणत असते पूजे घाबरू नको, काळजी करू नको, काय नाही होऊ देणार आम्ही तुला, आम्ही आलोय ना आता इथं, समजा ठीक होईल हा, पूजे घाबरू नको. त्याबरोबर दुष्यंत आता इकडे मस्त या चौघांनाही काठीने मारतो, बदडतो आणि शेवटी मग आता ते चौघही जण पळून गेलेले असतात. त्याबरोबर दुष्यंत हा जोराने काठी खाली आपटतो आणि म्हणतो निघा लवकर. त्याबरोबर सगळेच पळून जातात होते तेवढे सगळे.
कृष्णा ही आता देवी आईचे आभार मानते की बरं झालं आम्हाला पूजा गावली. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो फक्त गावली नाही तर तिला आता सगळं आठवायला सुद्धा लागलं आहे. हो ना पूजा, तुला भूतकाळ आठवतोय ना तुझा. त्याबरोबर पूजा ही आता लगेचच घरी आल्याचं नाटक करते. त्याबरोबर दुष्यंत आणि कृष्णा पूजाला सावरतात. तर कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार चला पहिल्यांदा आपण हिला घरला घेऊन जाऊ, चला चला. मग दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंही जण लगेचच पूजाला गाडीमध्ये घेतात आणि घरी घेऊन आलेले असतात. आता डॉक्टर आलेले असतात आणि ते पूजाचा चेकअप करतात. त्याबरोबर जयकांत हा डॉक्टरांना विचारत असतो, डॉक्टर साहेब ठीक आहेत ना मॅडम? नाही म्हणजे त्यासनी काय झालेलं नाही नवं, व्यवस्थित आहेत नवं, त्या बऱ्या आहेत ना? आता दुष्यंतने पूजाची एवढी चौकशी केल्यावर मैनावती चिडते आणि म्हणते, गपकी तुला काय करायचं आहे? डॉक्टर बघतायत नवं, जरा गपगुमान उभा राहा. त्याबरोबर डॉक्टर म्हणतात की हो, म्हणजे आता काळजी करण्यासारखं काहीही कारण नाही आहे. मगाशी अचानक त्यांना खूप स्ट्रेस आला आणि त्यामुळेच त्यांना चक्कर आली. त्याबरोबर आता कृष्णा म्हणत असते, डॉक्टर मग हिला बरं वाटेल नवं लवकर? नाही म्हणजे बरी होईल नवं ती? त्याबरोबर डॉक्टर होकार देतात. आता कृष्णा म्हणते, आहो डॉक्टर तुम्हासनी ठाव आहे का, मगाशी का नाही तिनं म्हणजे तिला सध्या चालता बी येईना एकटीला आणि 4-4 माणसांना मारामारी केली बघा. त्यावर दुष्यंतसुद्धा म्हणतो, हो ना, आणि भूतकाळात घडलेली एक घटनासुद्धा तिने मला तिथे आठवण करून दिली. म्हणजे डॉक्टर आता पूजा बरी झाली आहे का? पूजाची मेमरी परत आली? त्याबरोबर बाळजाबाई डॉक्टरांकडे बघून नकारार्थी मान हलवतात. त्यावर डॉक्टर म्हणतात, नाही नाही, मेमरी परत आली आहे असं आपण नाही म्हणू शकत. हे कधी कधी काय होतं ना, बॅक ऑफ माइंडला आपल्या माहिती असतं ना आपल्याबरोबर पास्ट काय घडलं. मग जर आपल्यासमोर तशी सेम टू सेम एखादी घटना घडली तर आपण त्या घटनेमुळे पटकन एखादा शब्द बोलून जातो. म्हणजे पेशंटची मेमरी परत आली आहे असं होत नाही. त्यामुळे त्यांची मेमरी परत आलेली नाही आहे, अजून तरी नाहीच. आपल्याला त्यांना आणखीन थोडा वेळ द्यावा लागेल. थोडा वेळ दिला की मग आपोआप सगळं पूर्वीगत होईल आणि त्यांची मेमरी परत येईल. काळजी करू नका, थोडा वेळ द्या. त्याबरोबर मग दुष्यंत म्हणत असतो, डॉक्टर मी असं म्हणत होतो की हिला आता केअर सेंटरला ठेवायची नाही, म्हणजे तिथे ठेवलं तर चांगली काळजीसुद्धा घेतली जाईल आणि सगळं व्यवस्थितसुद्धा होईल हिचं. त्याबरोबर डॉक्टर म्हणतात, नाही नाही नको, केअर सेंटर वगैरे हिला ठेवायसाठी चांगलं ठिकाण नाही आहे. नाही काय आहे ना, जितके दिवस ती या घरात राहून रिकवर झाली आहे तितक्या लवकर ती केअर सेंटरमध्ये रिकवर होणार नाही हो, म्हणून म्हणतोय. बाकी तुम्ही ठरवा. त्यावर मग दुष्यंत म्हणतो, कृष्णा आता तुला तुझ्या बहिणीची काळजी घ्यावी लागेल गं, कारण मी तर US ला जाणार आहे. कृष्णा म्हणते, होय घेईन की, पूजे हो का आता लवकर बरी. त्यानंतर मग आता कृष्णाने दुष्यंतची बॅग भरायला घेतलेली असते. तिने 2 बॅगा ऑलरेडी पॅक केलेल्या असतात आणि ती 3री बॅग भरत असते. इतक्यात दुष्यंत तिकडे येतो आणि दुष्यंत आता कृष्णाला ह्या अशा एवढ्या बॅग भरताना बघतो आणि कृष्णाला तो म्हणतो, कृष्णा कृष्णा अगं ए. त्यावर कृष्णा म्हणते, हां बोला की. त्यावर दुष्यंत म्हणतो, काय सुरू काय तुझं, काय करतेस तू? त्यावर कृष्णा म्हणते, अहो बॅगा भरायलोय. दुष्यंत म्हणतो, या एवढ्या? त्यावर कृष्णा म्हणते, हां मग अहो मी तुमच्यासाठी फराळाचं केलं आहे का नाही, ते फराळाचं द्यायला पाहिजे ना म्हणून ते भरलं आहे मी या बॅगेत. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा एवढं? त्यावर कृष्णा म्हणते, हां मग अहो तिकडं तुमच्या राहण्याची सोय तर चांगली असेल पण खाण्याची नसली मग, म्हणून मग मी तुम्हासनी चांगलं घरचं खायला मिळावं का नाही म्हणून हे समजा व्यवस्थित भरून द्यालो. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं एवढं लगेच अलाउड नसतं, नाही नेऊ शकत ना आपण असं एवढं लगेच. त्याबरोबर आता कृष्णा म्हणते, अहो म्या कुठं म्हणायलोय तुम्ही लगेच न्या म्हणून, तुम्ही जेव्हा जाशील का नाही तवा न्या, कळलं का, तवासाठी भरलंय म्या. त्यावर दुष्यंत हसतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा लगेच नाही लगेज. त्यावर कृष्णा म्हणते, म्हणजे? त्यावर दुष्यंत म्हणतो, लगेज म्हणजे सामान नाही नेऊ शकत एवढं. त्यावर कृष्णा म्हणते, आता दुष्यंत सरकार तुम्ही फॉरेनला जायला आहे नवं, तर त्या फॉरेनच्या माणसासनी सांगा, म्हणावं त्यासनी आमच्या माय मराठी भाषेतले शब्द असे ढापू नका, आणि ढापलात तर नाही शब्दांचे अर्थ तरी बदलू नका हो. लगेच आणि लगेच काय फरक आहे बरं, ते समज जाऊ द्या, तुम्ही हे समज तिकडं घेऊन जावा. अहो नाही काय आहे तिकडं तुमच्या खाण्यापिण्याची सोय कशी आहे कशी नाही काही ठाऊक नाही ना आपल्याला, म्हणून म्हणायलो. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी काय म्हणतो एवढं सगळं कशाला? त्यावर कृष्णा म्हणते, अहो कुठं तुम्हासनी डोक्यावर घेऊन जायचं आहे, बघा की चाकं आहेत की. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अरे काय लॉजिक आहे, चाकं आहेत ना कृष्णा. मी काय म्हणतो, तू एक काम कर, तू ना आणखीन एखादी बॅग भरतेस का?
त्यावर कृष्णा म्हणते होय चालतंय की. दुष्यंत म्हणतो हां मी 4 बॅग घेऊन जातो US ला. काय मस्त ना. त्याबरोबर आता इथे पूजा ही चिडचिड करत असते, ती बॅग भरत असते आणि म्हणत असते की सगळं करून झालं, सगळे प्रयत्न झाले, पण डी काही माझा होत नाही आता. त्याबरोबर ती रागारागात बॅग खाली आपटते. इतक्यात बाळजाबाई तिकडे येतात आणि बाळजाबाई आता तिकडे येतात आणि तिथे एक महागाचं पूजाचं ब्रेसलेट पडलेलं असतं सोन्याचं. बाळजाबाई ते उचलतात आणि पूजाच्या हातात नेऊन देतात. त्या पूजाला विचारतात काय गं एवढा रागराग, एवढी चिडचिड कशा पायी? आता तर तुझं या घरातलं स्थान बी चांगलं पक्कं झालं की. मग त्यावर पूजा बाळजाबाई माझा की नाही तुमच्यावरती काडी मात्र सुद्धा विश्वास उरलेला नाही या. त्यावर बाळजाबाई ह्या पूजाकडे बघायला लागतात. तर पूजा म्हणते हो बरोबर आहे, माझा तुमच्यावर अजिबातच विश्वास नाही आहे, कळलं का तुम्हाला? त्यावर बाळजाबाई म्हणतात हे बघ पुरी, माझं तुझ्याबरोबर काही बी वैर नाही आहे, माझं त्या कृष्णीबरोबर लई मोठं वैर आहे. मला तिला घराबाहेर काढायचं आहे, काय बी करून मला तिला ह्या घराबाहेर काढायचंच आहे. पण जोवर दुष्यंत हिकडनं जाणार नाही तोवर त्या पोरीला घराबाहेर काढणं मला शक्य होणार नाही आणि म्हणूनच म्या दुष्यंतला जाऊ द्यायलो, कळलं होय तुला? त्यामुळं जोवर दुष्यंत इकडनं जात नाही तोवर इथं मला काही एक तमाशा नको आहे, कळलं का तुला? आम्हाला काय म्हणायचं आहे ते. त्यानंतर मग बाळजाबाई ह्या बाहेर जातात आणि बाहेरून खोली लॉक करून घेतात. आता पूजा म्हणत असते बाळजाबाई तुम्हाला काय वाटतं, तुम्ही बाहेरून खोली लॉक करून घेतलीत म्हणून मी दुसरं काही करू शकणार नाही का, इकडनं बाहेर पडू शकणार नाही का? पण नाही, आता बघाच, काहीही झालं तरी मी डीला परदेशात जाऊ देणार नाही म्हणजे नाहीच. आता मला काही ना काहीतरी माझी नवीन खेळी चालावी लागणारच आहे, काहीतरी करावं लागेल. त्यानंतर कृष्णा हे दुष्यंतचा पासपोर्ट कपाटात ठेवत असते. तर दुष्यंत म्हणतो नाही ते तिकडे नाही, इथेच वरती बाहेरच ठेवायचं आहे. मग कृष्णा पासपोर्ट तिथेच ठेवते आणि दुष्यंत आणि कृष्णा झोपून जातात. दुसऱ्या दिवशी बाळजाबाई अढळरावांना म्हणत असतात कसे मारले एका दगडात 2 पक्षी. बघितलं असता ना व, एका बाजूला तुमची मस्ती जिरली आणि एका बाजूला त्या कृष्णीची बी सगळी मस्ती जिरली. त्यानंतर दुष्यंत आता निघत असतो, आवराआवर करत असतो आणि आता दुष्यंतचा पासपोर्ट सापडत नसतो. दुष्यंत कृष्णाला विचारतो कृष्णा माझा पासपोर्ट कुठे आहे? आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.